नमस्कार मैत्रिणी. तर हे माझा रात्रीचा थोडासा शूट घेतला होता, कारण रात्री 12 वाजता ह्यांची जयंती झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त असे काही फटाके वाजत होते आणि आमची राया स्वयंपाक करत होते, कारण की आज आमच्या इथं चिकनचा बेत. आमच्या इथं आले होते पाहुणे आणि असं माझं पोरगं रुसून बसलं होतं. त्याला झोप पण येत नव्हती, मांडीवर पण बसायचं नव्हतं. म्हणून दाखवला थोडासा फोन. मग फोन दाखवल्यानंतर बघत बसते फोन. त्याचे पप्पा चिडले होते, लाईट बंद कर असे काही. दिदीला ते परेशान करत होता, पाणी घेणे ही घे. सांडून सांडून परेशान झाला. जसं हातानं पाणी प्यायलं ना तसं आगाव झालं. हे असे काही मामा ते सगळे जेवायला आले होते. मग जयंतीनिमित्तानं मी असे काय बाहेर आले, जास्ती काय आले नव्हते. थोडासा शूट केला. सुंदर असे मूर्ती ते सजावट होते आणि ही श्री असं ढोल वाजत होता, म्हणून श्री काय असं डान्स करत होता. मायश्रीचा डान्स स्लो मोशन आणि पुन्हा फास्ट मोशन असा काय झालेला होता. मस्तच मजा आली होती. भाभीच्या दुकानात असा काय पसारा पडलेला होता. भाभीचा तर रोज पसारा असतं, कारण की त्यांच्या साड्या त्या शिवून भाभीनं असं मला बेंगल्स गिफ्ट दिले. थँक्यू भाभी. व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगलं. मग आम्ही गेलो टेरेसवर बसण्यासाठी. 5-6 वाजता तर खूप ऊन उतरलेलं होतं, म्हणूनच आम्ही गेलो. श्रीचा काय असा नखरा चालू होता, वर इकडं फिर तिकडं फिर. थोडंफार तर ऊन होतं, म्हणून ते असं फिरणं चालू होतं. आणि हा बघा आमचा टेरेस. खाली नारळवाला आला होता, म्हणूनच गेले होते. कसले नारळ बघायला. पाणी तर काय पिऊ वाटत नाही, पण हे बघा श्रीचं वर चढणं खाली उतरणं असं काय चालू होतं. श्रीचे पप्पा असे काय खेळत होते. त्या दोघांचं नखरं चालूच असतं, त्यांचं काय बंद होत नाही. आणि हे बघा वरचा व्ह्यू किती सुंदर आहे ना. तुम्हाला